माझा हे हात 2015 साली ॲक्सिडेंटमध्ये पूर्ण कामातून गेला होता। 4 पलट्या मारल्या माझ्या। हे कीर्तन काय सोपे असतात काय? चिपळूणला कीर्तन केलं मी, रामदेव बाबाचा सप्ताह, लय मोठा सप्ताह होता। 50,000 लोक कीर्तनाला होती आणि परत येताना गाडीनं पलटी मारली, माझ्या ट्रकवर ट्रॅक्टरवर जाऊन आदळली। हे पूर्ण हार्ट डॅमेज झाला। संभाजीनगरला ऑपरेशन झालं, सगळं नीट केलं, डॉक्टरांनी बसवलं, हाड बसवलं, काय आता वैज्ञानिक युग आले, सगळं ओके झालं। पण त्या हातामध्ये माझी एक शीर दबली होती बरं का। ती शीर अशी हात अशी स्पंदनं द्यायनात, माझी स्पंदनं द्यायनात बरं का। ते असाच हात राहायचा, फेटा बांधता येणार, कपडे घालता येणार आणि लोक मीठ चोळायला तयारच। बाबाचा हात गेला, बाबा पांगळा झाला, बाबाचा गेला, लोक लय तयार असतात। ते 5-6 महिन्यांनी मी रडायला लागलो। तर आमची आई, मी अक्का म्हणतो तिला, आमची आई मला येऊन म्हणली, बाळा रडू नको, तुझ्या डॉक्टरांना विचार माझ्या हाताची शीर काढून तुझ्या हाताला बसवता येईल का, आणि तुझा हात पहिल्यासारखा फेटा बांधायला कामी आला तर माझ्या हाताची शीर मी द्यायला तयार आहे। बायको अजिबात म्हणली नाही बरं। लग्न झालेलं आहे माझं, बायको म्हणली नाही, फक्त आईच म्हणली। का? मला एवढंच सांग, बसावं नाही लागली आईची शीर, मला हात चालू झाला माझा, त्या डॉक्टरनी केला बरोबर। पण मला सांगायचं काय, हे म्हणणारी फक्त आई असते जगात।